नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कळवण पथकाने अवैध मद्य तस्करी विरोधात मोठी कारवाई करत तब्बल 2,10,67,000 रुपयांचा गोवा बनविटीचा विदेशी मद्य साठा जप्त केला। या कारवाईत मद्याने भरलेला 10 चाकी कंटेनर जप्त करण्यात आला असून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली। राज्य उत्पादन शुल्क विभागाला अवैध मद्य वाहतुकीची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर कळवण विभागाचे निरीक्षक चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील चांदवड तालुक्यातील मंगळू फाटा परिसरात गुरुद्वारासमोर सापळा रचला होता। संशयास्पद वाहनांची तपासणी सुरू असताना NL01 AF 3538 क्रमांकाचा 10 चाकी कंटेनर थांबवून त्याची तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान कंटेनरमध्ये गोवा राज्यात विक्रीसाठी अधिकृत असलेली रॉयल ब्लू व्हिस्की मोठ्या प्रमाणावर आढळून आली। पथकाने 180 मिली क्षमतेच्या 72,000 प्लास्टिक सीलबंद बाटल्या, 1500 बॉक्स आणि कंटेनरचा एकूण 2,10,67,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी युनुस युसुफ पठाण, वाहक चालक जानी इक्बाल खान आणि रऊफ लतीफ शेख या तिघांना अटक करण्यात आली आहे। आरोपींना चांदवड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख, संचालक प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त उषा वर्मा, नाशिकचे अधीक्षक संतोष झगडे, डॉक्टर VT भुकन तसेच उपअधीक्षक असू तांबारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। कारवाईत निरीक्षक चंद्रकांत पाटील, दुय्यम निरीक्षक MD कोंडे, YR जोशी, सुनील पवार, अमोद भडागे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक AV पाटील तसेच जवान धनराज पवार, संतोष गोन्हांडे, गौरव तारे, विजय पवार, वीरसिंग पावरा, गणेश शेवगे, विठ्ठल हाके, योगेश साळवे, राजेंद्र चव्हाणके आणि महिला जवान वर्षा दळवी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। या कारवाईसाठी भरारी पथक क्रमांक 2 सटाणा यांची मदत घेण्यात आली आहे। सदर प्रकरणाचा पुढील तपास निरीक्षक चंद्रकांत पाटील, अधीक्षक संतोष झगडे आणि डॉक्टर VT भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे। नाशिक लोकशाही न्यूजसाठी महेंद्र लोढा, चांदवड।